महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये उद्योग वाढावा ही सर्वांचीच भूमिका आहे. महाराष्ट्रामध्ये, तारापूरमध्ये, परंतु ज्या ठिकाणी आपण उभा आहोत आणि जिकडे जनसुनावणी होते, तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि मी शासनाला पण सांगू इच्छितो, की जनसुनावणी ही त्या प्रकल्पाच्या आजूबाजूला झाली पाहिजे. जरी खरं असलं, तरी ज्याच्या बाबतीतला प्रकल्प आहे, त्याच्याच जागेमध्ये होते आणि त्यांची स्वतःची मालकी जागा आहे. ज्या मालकी जागेमध्ये आपण जनसुनावणी करता आम्ही चाललोय आणि त्याच्यामध्ये आधीच त्यांचे 500 ते 600 वर्कर हे बेकायदेशीररित्या बसलेले आहेत. म्हणजे हा जनसुनावणीचा फार्स करण्याचा घाट आहे. कुठल्याही उद्योगाच्या बाबतीमध्ये या परिसरातील पंचक्रोशीतील स्थानिक भूमिपुत्रांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळेच इथे एशियातली सर्वात मोठी MIDC आली. परंतु बोईसर पूर्वेचा जो भाग हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आहे. इथे पैसा कायद्याचं सरळ उल्लंघन, ग्रामसभेचं सरळ उल्लंघन, आदिवासी समाजाला घटनेने संरक्षण दिलेलं आहे. आणि अशा वेळेला या उद्योगाच्या माध्यमातून लोकांना चिथवून कामगारांना पुढे आणून आणि ही जनसुनावणी आपल्याकडे घेण्याचा घाट घालणं म्हणजे एक प्रकारे दडपशाहीचं काम आहे. ही जनसुनावणी रद्द व्हावी ही आमच्या आम्ही सर्व पक्ष इथे लोक इथे आहोत. इथे आम्ही राजकीय पक्षांपेक्षा येथील स्थानिक भूमिपुत्र म्हणून सहभागी झालेले आहोत आणि आम्हाला आमच्या पुढच्या भविष्याची, आमच्या मुलाबाळांची आणि आमच्या परिसरातील मुलाबाळांची काळजी आहे. पर्यावरण टिकलं तर आम्ही टिकू, या भावनेतून आम्ही आहोत. आजही आम्ही शासनाला विनंती करतोय आणि आजच्या या जनसुनावणीच्या माध्यमातून आम्ही आग्रही मागणी आमची असणार आहे. जनसुनावणी रद्द झाली पाहिजे, अन्यथा या बाबतीमध्ये पुढचं आंदोलन हे कायमस्वरूपी संघर्षमय राहील.